आता जर तुम्ही माणसाच्या याला जर एवढी रक्कम देता तेवढी देता, शेतकऱ्यालाच म्हणणार तू एखादं शेळी आण, कोंबड्या घेऊन ये, अमुक कर तमुक कर. शासनाची काही जबाबदारी त्याच्यामध्ये नाही का अजिबात? मला एक सांग, मला बोलू द्या मग तुम्ही बोला. आमचं म्हणणं असं आहे का जो एरिया बिबट्याचा वावर ज्यादा आहे, जिथं नरभक्षक तो आहे, त्या परिसरामध्ये तुमचा स्टाफ, आता तुमच्याकडे गार्ड आहेत, ड्युट्या नेमलेल्या आहेत रात्रीच्या, आता सगळी शेतकरी सांगतील येतात का कर्मचारी त्यांचे कधी? आता ऐका, तुम्हाला ऐका, एक मिनिट, हे थांब मला बोलू दे. हे बघा मॅडम, त्याच्यात असं आहे, जर एखाद्या शेतकऱ्यांनी ऐका फॉरेस्टच्या कडचं साधं बोरीच्या झुडपाला जरी त्याची कुऱ्हाड लागली ना, लगेच तुमचा माणूस येणार, हे करायचंय ते करायचं, तुला अमुक कर. कुणी चुकून थोडं खड्डा बुजवण्याकरता थोडा मुरुम उचलला तर लगेच शेतकऱ्याची पाईपलाईन कट करायला तुमची माणसं येतात. आमचं म्हणणं आहे, जर तुम्हाला एवढी जर वनाची काळजी त्या ठिकाणी वाटते, मग आता ह्या परिसरामध्ये एवढ्या प्रकारे बिबट्याचे हल्ले त्या ठिकाणी होतात, याच्याबाबत तुमचा स्टाफ का अलर्ट राहत नाही, याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. लोक एवढे आक्रमक का होतात? का कुठंतरी तुमच्या डिपार्टमेंटचं कर्मचाऱ्यांचं काहीतरी लोकांचं असणारं त्यांचे संबंध म्हणा, किंवा त्यांनी जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाहीत. ही प्रामुख्याने त्याच्या मागची कारण आहे. कारण हा जो एरिया आहे हा बिबट्याचा प्रामुख्याने जादा वावर असणारा हा एरिया आहे, आणि इथं नरभक्षक बिबटे तुम्ही जे मगाशी मान्य केलं की एकदा बिबट्याने मारल्यानंतर तो किती लांब सोडला, तो वासाने म्हणा कशाने म्हणा पुन्हा त्या जागेवर तो येत असतो. म्हणून याच्याबाबत तुम्ही काय ठोस पावलं उचलणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे.